देश बचाव याच्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून प्रत्येक ठिकाणातून आवाज निघत आहे। सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहेत तिथं दिल्लीमध्ये धरणं आंदोलन करत आहेत आणि त्यांनी ईव्ही मशीन ओपन करून त्यांनी कसं हॅक करतात, कसे जे जनता मतदान करते आणि ते कसं दुसरीकडे जातं, तर याविषयी संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आणि बॅलेट पेपरवरती पुन्हा यावं यासाठी ते आंदोलन करतात। आणि आपण सुद्धा पिंपरी चिंचवडमधून हे विरोधात उभे राहिलेले आहेत। तर काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? खरं तर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना, काँग्रेसचे सरकार असताना EVMच्या माध्यमातून मशीनच्याद्वारे निवडणूक घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि त्यावेळी विरोधी पक्ष नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी आणि भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला होता। मात्र ती प्रक्रिया राबवल्यानंतर भारतीय जनतेमध्ये त्याबाबत शंका कुशंका आहेत। जागतिक स्तरावरती जे प्रगत राष्ट्र आहे त्यामध्ये अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, असे जे राष्ट्र आहेत यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक होते आणि भारतसारखा जो काही लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा लोकशाही मानणारा देश आहे, या देशामध्ये अशा प्रकारे EVM मशीनचा वापर केला जातो आणि त्यामध्ये अनेक गडबडी सामोरे आलेल्या आहेत। त्यामध्ये मतदानाचे जे काउंटिंग आहे त्याच्यामध्ये तफावत येते। अनेक ठिकाणी एका पक्षाच्या उमेदवारांना एकसारखी मतं पडतात आणि त्यापुढं काउंट केले जातात। काही ठिकाणी EVM मशीन कुठंतरी पडलेल्या सापडतात। हे सगळे प्रकार पाहता या निवडणुकीच्या संदर्भात शंका कुशंका यायला खूप मोठी जागा आहे आणि इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारची इलेक्ट्रॉनिक जी काही वस्तू असते त्याच्यामध्ये फेरफार होऊ शकतो, त्याला कंट्रोल केला जाऊ शकतो। नुकतंच आपल्या देशाच्या माध्यमातून चंद्रावरती चांद्रयान पाठवण्यात आलं आणि त्याचंच पूर्णपणे त्याचा जो काही कंट्रोल आहे तो आपल्या पृथ्वीहून केला गेला। तर अशा प्रकारच्या चंद्रयानाचा कंट्रोल पृथ्वीहून होऊ शकतो। तर EVMमध्ये फेरफार आणि त्यामध्ये जे काही फेरफार बदल करायचे आहेत ते निश्चित होऊ शकतात। याला कुठल्याही प्रकारे त्यात शंका घ्यायला वाव नाही। मोदी सरकार डिजिटल इंडिया, डिजिटल भारत म्हणून घोषणा देत आहे आणि त्यांना बनवायचं आहे। परत तुम्ही म्हणता की बॅलेट पेपर हे कितपत योग्य आहे? नाही, डिजिटल इंडिया, डिजिटल भारत तुम्ही बनवा, त्याला आमचा विरोध नाही, पण लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे। त्यामधूनच सरकार बनणार आहे आणि त्या सरकारमधूनच धोरणं आणि कायदे बनणार आहेत। त्यामुळे असं म्हणणं आहे की वेळ, काळ आणि लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट आणि जर बॅलेट पेपरवरती आलं तरी पोल्युशनची हानी, झाडांची कत्तल ही अशी होते। नाही, तो भाग झाडांची कत्तल आज मुंबई असेल, पुणे असेल किंवा सगळीकडे जे काय मोठ्या प्रमाणात विकास म्हटलं जातं त्यातनं जी काही कत्लेआम झाडांचा होतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो, त्या ठिकाणी यांना पर्यावरण किंवा झाडाच्या कत्ली दिसत नाहीत। मात्र बॅलेट पेपरसाठी जे काही झाडाचा काही वापर होत असेल तर यांनी हे त्या ठिकाणी ते लंगडं कारण सांगतायत। माझा मुद्दा साधा आहे की ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाचा किंवा वेळेचा किंवा आपण प्रगतीचं मग अमेरिका आहे, जापान आहे, इंग्लंड आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, हे जे प्रगत राष्ट्र आहेत ते EVMवरती निवडणुका का घेत नाहीत, ते बॅलेट पेपरवरती का निवडणुका घेतात? ह्याचं कारण पण सांगितलं पाहिजे ना त्यांनी। मी बरोबर बोलताय, पण आता सध्या जर तुम्ही कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस जर बघितलं, जसं तुम्ही आंदोलन करताय, विरोधात उभे आहात देशातले, पण कोर्टासमोर वकील सुद्धा उभे आहेत, सामान्य जनता, समाजसेवक तर उभे तर आहेतच, पण स्वतः सरकार EVM मशीन कशी काम करते किंवा त्याचा फायदा काय आहे, जर तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेला तर ह्याची ती 2 महिने झालं, फेब्रुवारीच्या महिन्यापर्यंत ती माहिती देणार आहे। तर त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? आणि ते माहिती देण्याचं अनेक लोकांनी त्या निवडणूक आयोग जे आहे, भारतीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग याला चॅलेंज केलेलं आहे। लोकांनी EVM मशीन कसं हॅक होऊ शकतं याचे काही डेमो दाखवलेले आहेत। दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून त्याचा डेमो दाखवण्यात आलेला आहे। आत्ता जे काही दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाचे वकील जे आहेत ते ज्या पद्धतीने आंदोलन करतायत आणि ते चॅलेंज करतायत की आम्ही तुम्हाला यातल्या ज्या त्रुटी आहेत किंवा कशा पद्धतीने हे हॅक केलं जाऊ शकतं हे दाखवतो, अशा पद्धतीचं चॅलेंज ते करतायत। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे वकील
एवढ्या तीव्रतेने हे आंदोलन करतायत। आमच्यासारख्या सामाजिक संस्था संघटना मागच्या अनेक वर्षापासून हे आंदोलन करताय, वकील मंडळी यावरती भांडतायत आणि त्याला दुजोरा देखील मिळतोय की इतर जे प्रगत राष्ट्र आहेत त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणूक होते, मात्र भारतामध्येच त्याचा आग्रह धरला जातो आणि ज्यावेळी भाजपा विरोधी पक्षात असतो त्यावेळी मात्र हे UVMला विरोध करतात, मात्र सत्तेत आल्यानंतर मात्र ते अशा प्रकारे UVMच्या बदलाला नकार देतात। ज्यावेळी राज्यस्तरावरच्या काही निवडणुका होतात त्यावेळी छोट्या राज्यांमध्ये सत्ता आल्यानंतर सांगतात की या ठिकाणी UVMचा वापर बरोबर झाला का। आता आली बघा तेलंगणामध्ये विरोधी पक्षाची सत्ता किंवा दिल्लीमध्ये आपची सरकार आले, तर अशा छोट्या छोट्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही फेरफार ते करत नाही, मात्र जे काही मोठे शॉट आहेत लोकसभेसारखी निवडणूक एकाच वेळी त्या ठिकाणी फेरफार करायचा आणि सत्ता हस्तगत करायची, अशा प्रकारचा संशय भारतीय नागरिक म्हणून, भारतीय मतदार म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि माझ्यासारख्या हजारो कोट्यवधी नागरिकांच्या मनात आहे। आणि म्हणूनच आमची मागणी आहे की UVM मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक आहे। EVM देशावरती काय परिणाम होतो, म्हणजे राजकारण किंवा बजेट जे आपलं होतं त्याच्यावरती, आणि जे आपल्या वेगवेगळ्या संघटना आहेत जसे इलेक्शन कमिटी, ED, आता कालचं एक उदाहरण आहे की एक कन्नू जे कर्नाटक तमिळनाडूमध्ये जे घडलं आहे की त्यांना EDची नोटीस गेलेली आहे। नाही, या UVMचा परिणाम हा होतो की जे लोकमत आहे, जनतेचं मत आहे, ते खरोखर त्या मतपेटीच्याद्वारे व्यक्त होऊन त्यांच्या मनात जे सरकार आहे, त्यांच्या मनात जो लोकप्रतिनिधी आहे त्यांना तो स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवायचा असतो, विधिमंडळात पाठवायचा असतो, संसदेत पाठवायचा असतो। मात्र UVMच्या माध्यमातून आपण जे काही बटन दाबल्यानंतर आपण ठरवलं आहे त्याच माणसाला मतदान गेलं आहे का नाही याची विश्वासार्हता त्यामध्ये कुठेही नाही। बॅलेट पेपरवरती मात्र आपण ज्यावेळी मतदानाला जातो त्यावेळी आपल्याकडे बॅलेट पेपर दिला जातो, आपण त्या बॉक्समध्ये जातो, आपण नाव वाचतो, त्या समोरच्या नावाच्या समोर आपण शिक्का मारतो, पुन्हा त्याची घडी घालतो आणि बॅलेट बॉक्समध्ये तो टाकला जातो, नंतर पुन्हा ते हौदामध्ये मिक्स केलं जातं आणि ते काउंट केलं जातं। त्यामध्ये पूर्ण विश्वासार्हता आहे की मला ज्या व्यक्तीला, ज्या उमेदवाराला मतदान द्यायचं आहे, ज्या पक्षाला मतदान द्यायचं आहे, ज्या विचाराला मतदान द्यायचं आहे त्यालाच ते गेलं याची खात्री असते। पण UVMमध्ये मात्र ती खात्री मिळत नाही आणि म्हणून कुशंका लोकांच्या मनात निर्माण होतात आणि म्हणून त्यामुळे यामध्ये अशा प्रकारे शंका कुशंकेच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवून त्यामधून जर सरकार बनणार असतील तर ते सरकार देखील संशयास्पद सरकार असतं, संविधान विरोधी सरकार असतं, लोकशाही विरोधी सरकार असतं आणि म्हणून लोकांचा विश्वास सार्वभौम राष्ट्रामध्ये लोक सर्वोच्च आहेत, लोकांचा अधिकार सगळ्यात मोठा आहे। लोकांच्या मनातच जर संशय असेल तर UVM मशीनच्या बाबत आत्ताचं विद्यमान सरकार केंद्रातलं असतील किंवा राज्यातले असतील या सगळ्यांनी विचार करून UVM पूर्ण बंद करावं, बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घ्याव्यात। इलेक्शनमध्ये समजा EVM पुन्हा वापरण्यात आलं तर काय तुमचे देशातून प्रतिक्रिया येतील किंवा काय पाऊल उचलले जातील? नाही, आम्ही तर लोकशाही पद्धतीने संविधानाच्या मार्गाने सनदशीर मार्गाने अशा प्रकारचे आंदोलनं करून विरोध करतोयच, पण पुन्हा UVM जर अशा प्रकारे UVMचा वापर झालात तर आम्ही एक यंत्रणा अशी राबवायची प्रयत्न करतो आहे की इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असतील किंवा विरोधी पक्षातले जे लोक असतील ज्यांना वाटतं की UVM नाकारलं गेलं पाहिजे, तर आज UVM मशीन 90 लाख संपूर्ण देश पातळीवर आहेत। जर समजा प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय 20-25 उमेदवारी भरतात, जर या विरोधी पक्षातल्या सगळ्या आघाडींनी सामाजिक संस्थांच्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन 500,000 उमेदवाराचे जर उमेदवारी अर्ज भरले तर तेवढे UVM मशीन कुठल्याही किमतीवरती सरकार लावू शकत नाही आणि मग मात्र त्या ठिकाणी UVM मशीन बंद करावं लागेल आणि बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घ्याव्या लागतील, असा देखील प्रसार आणि प्रचार आम्ही राजकीय पक्षांमध्ये आणि सामाजिक संस्थांमध्ये करतोय। ते जर झालं तर निश्चित UVMला आपोआप लगाम बसेल, आपोआप त्यावरती बंदी येईल, अशा प्रकारची प्रक्रियासुद्धा आम्ही राबवणार आहोत।